इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय, त्यासाठी कोणकोणत्या परीक्षांची तयारी करावी लागेल, तर हा ऍक्च्युली खूप मोठा विषय आहे. इंजिनिअरिंग मध्ये असणारे प्रमुख करिअर ऑप्शन्स कोणते आपल्याला सांगता येतील? टॉप इंजिनिअरिंग कॉलेज भारतामधलं समजलं जातं IIT. नुकतेच 10वी दिलेले आणि 11वी 12वी सायन्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 10 पैकी 7 विद्यार्थ्यांना आज इंजिनियर व्हायचं. इंजिनिअरिंग ह्या सेगमेंटमध्ये नेमक्या कोणकोणत्या ब्रांचेस असतात? नमस्कार, सर आईन्स्टाईन अकॅडमी प्रायोजित करिअर कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे ऑल अबाउट इंजिनिअरिंग, म्हणजेच इंजिनिअरिंग विषयी सर्व काही. इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय, इंजिनिअरिंग ह्या क्षेत्रामध्ये करिअर संधी कोणकोणत्या आहेत, त्यासाठी कोणकोणत्या परीक्षांची तयारी करावी लागेल आणि ह्या सर्व प्रकारामध्ये प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी राहते, या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत जे पाहुणे आहेत, जे स्वतः इंजिनियर आहेत, जे स्वतः विविध इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अध्यापक म्हणून काम केलेले आहेत आणि इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया त्यांनी अतिशय जवळून पाहिलेली आहे, असे प्राध्यापक जयंत गंभीर सर आज आपल्यासोबत आहेत. सर, आपलं स्वागत. धन्यवाद सर. नुकतेच 10वी दिलेले आणि 11वी 12वी सायन्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 10 पैकी 7 विद्यार्थ्यांना आज इंजिनियर व्हायचंय. खरोखर सर, इंजिनिअरिंगची एवढी क्रेज आजच्या मुलांमध्ये का आहे? सर, खरं तर आपण जर पाहिलं तर इंजिनिअरिंग हे असं करिअर आहे की ज्यामध्ये कुठलंही लिमिट नाहीये. आज ज्या गोष्टी आपण पाहतोय, आज आपण हा पॉडकास्ट करतोय, हे सगळं इंजिनिअरिंगचं कुठेतरी आउटपुट आहे आणि करिअरचे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल असल्यामुळे कुठेतरी मुलांचा ओढा, मुलांचा कल हा इंजिनिअरिंगकडे नॅचरली जास्त असतो. अर्थातच, परंतु इंजिनिअरिंग मध्ये असणारे प्रमुख करिअर ऑप्शन्स कोणते आपल्याला सांगता येतील? तसं पाहायला गेलं तर सर, इंजिनिअरिंगमध्ये ब्रांचेस भरपूर आहेत, पण करिअर ऑप्शन एक आपण ब्रॉडली जर डिवाइड केले, करिअर ऑप्शन्स ब्रॉडली 3 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करू शकतो. सर्वात पहिला जो ऑप्शन आहे तो इंजिनियर असलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला एक चांगल्या कंपनीमध्ये, मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये जॉब मिळू शकतात. दुसरा आहे की प्रशासकीय सेवा. आपण ऐकतो की UPSC, MPSC याद्वारे बरेचसे कलेक्टर्स किंवा बऱ्याचशा पोस्ट आहेत. इंजिनिअरिंगचा पर्टिक्युलरली विचार केला तर UPSC किंवा MPSC म्हणजे भारताच्या लेवलला असो किंवा राज्याच्या महाराष्ट्राच्या लेवलला असो, खास इंजिनियरसाठी वेगळ्या पोस्ट आहेत ज्यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असतील, महाराष्ट्र लेवलच्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहेत. तर असे करिअर ऑप्शन त्यांना प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा मिळतात. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात बूमिंग जो सध्या आहे, आपण एक शब्द ऐकतो की स्टार्टअप्स. इंजिनियर झालेले विशेषतः कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना स्टार्टअप फॉर्म करणं हा पण एक खूप चांगला ऑप्शन असतो, जिथून पुढे एक चांगले एंटरप्रेन्योर ते बनू शकतात. अतिशय छान माहिती सर आपण दिलीत. परंतु असं म्हणतात की इंजिनियर होण्यापेक्षा किंवा एखादा पर्टिक्युलर ब्रांच निवडण्यापेक्षा ते कॉलेज निवडणं हे अतिशय महत्वाची बाब राहते. तर भारतातील आणि पर्यायानं महाराष्ट्रातील टॉप कॉलेजेस नेमके कोणते आहात, ह्याविषयी आपण काय सांगाल? ओके सर, इंजिनिअरिंग मध्ये बरेचसे कॉलेजेस अवेलेबल आहेत, कॉलेजच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज अवेलेबल आहेत. जर आपण पाहिलं, आपण नावं ऐकलेली असतात की IIT नावाचं एक कॉलेज आहे किंवा प्रायव्हेट काही कॉलेजेस आहेत पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, इतर शहरांमध्ये. जर आपण कॉलेजेसचा विचार केला तर आपण ब्रॉडली 2 कॅटेगरी करू शकतो. एक आहेत जे नॅशनल लेवलचे कॉलेजेस आहेत. नॅशनल लेवलमध्ये पाहिलं तर टॉप इंजिनिअरिंग कॉलेज भारतामधलं समजलं जातं IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. भारतामध्ये सध्या अशा 23 IIT आहेत आणि त्या IITs मध्ये मग वेगवेगळ्या ब्रँचेसला मुलं ऍडमिशन घेऊ शकतात. दुसरी लेवल जर पाहिली नॅशनल लेवलवरती तर NIT नावाचे इन्स्टिट्यूट आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ओके. त्याचप्रमाणे IIIT आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. काही गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट, ज्याला आपण GFTI असं म्हणतो, असेही काही इन्स्टिट्यूट आहेत. ह्या झाल्या नॅशनल लेवलच्या. सेम आपण जर महाराष्ट्राच्या लेवलला आलो तर महाराष्ट्र लेवलला सुद्धा आपण 3 कॅटेगरीज करू शकतो. पहिली कॅटेगरी असते ज्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहेत, फॉर एक्झाम्पल VJTI, वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट, जे की मुंबईला आहे. दुसरी कॅटेगरी असते ज्या की ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहेत. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण स्वायत्त इन्स्टिट्यूट म्हणतो. आणि तिसरी लेवल किंवा तिसरी कॅटेगरी आहे ते आहेत प्रायव्हेट कॉलेजेस, जे कुठल्या ना कुठल्या युनिव्हर्सिटीशी अटॅच असतात. सो अशा प्रकारे आपण टोटली 6 कॅटेगरीमध्ये कॉलेजेसला डिवाइड करू शकतो. खूप छान सर. आता कॉलेजेस नंतर दुसरा मुद्दा येतो ब्रांच बद्दल. आज आपण पाहतच आहोत डेटा सायन्स, AI, ML, CS, कम्प्युटर ह्याचा एक ट्रेंड जोमात आहे. बरोबर. परंतु इंजिनिअरिंग ह्या सेगमेंटमध्ये नेमक्या कोणकोणत्या ब्रांचेस असतात आणि त्या ब्रांचेसला आपण निवडताना विशेष करून कुठली काळजी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे? तर हा ऍक्च्युली खूप मोठा विषय आहे. ब्रांचेस इंजिनिअरिंग मध्ये भरपूर अवेलेबल आहेत. इंजिनिअरिंगचा जर विचार केला आणि आपण जर पाहिलं तर 150 पेक्षा सुद्धा जास्त ब्रांचेस वेगवेगळ्या अवेलेबल आहेत असं दिसतं. आता या ब्रांचेसमध्ये आपण 3 कॅटेगरी करू शकतो. अगेन
सगळ्यात पहिली जी कॅटेगरी आहे, ज्या पूर्वापारपासून चालत आलेल्या कोर ब्रँचेस आहेत, ज्याला आम्ही मदर ब्रँचेस म्हणतो आमच्या लँग्वेजमध्ये. फॉर एक्झाम्पल सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, केमिकल इंजिनिअरिंग आहे. या ब्रँचेस आहेत, या कोर आहेत, म्हणजे ह्या पूर्ण फाउंडेशनल ब्रँचेस आहेत. त्याच्यानंतर ज्या ब्रँचेस त्यातून आल्या त्याला आपण म्हणतो अप्लाइड ब्रँचेस. फॉर एक्झाम्पल कम्प्युटर ब्रांच आहे, IT ब्रांच आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे. या सगळ्या अप्लाइड ब्रँचेस आहेत. आणि आत्ता मागच्या एक 5 किंवा 10 वर्षापासून ज्या बूम मध्ये आपल्याला दिसत आहेत किंवा इथून पुढे ज्याची जास्त चलती असेल असं वाटतंय, या ब्रांचेसला आम्ही म्हणतोय की ऍडव्हान्स ब्रांचेस, ज्यामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, AI बेस्ड आहेत. त्यानंतर डेटा मायनिंग असेल, बिग डेटा अनालिसिस असेल, किंवा रोबोटिक्स आहे, मेकॅट्रॉनिक्स आहे. या ब्रांचेस ज्या आहेत या ऍडव्हान्स ब्रांचेस आहेत. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये या किंवा यातल्या बऱ्याचशा ब्रांचेस या अवेलेबल असतात. दुसरा एक त्यामध्ये प्रश्नामध्ये तुम्ही एक विचारलं की बाबा कुठली ब्रांच सिलेक्ट करावी विद्यार्थ्यांनी. यामध्ये मी सांगेन की 2 गोष्टीवरती विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा फोकस करावा. पहिला हा मुद्दा असा आहे की त्या ब्रांचला पुढे स्कोप आहे का, म्हणजे त्या ब्रांचद्वारे मुलाला जे पुढे करिअर अचीव्ह करायचं आहे त्यामध्ये स्कोप आहे का. दुसरी गोष्ट असते की मुलाला त्यामध्ये इंटरेस्ट आहे का. विद्यार्थ्याला जर त्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि त्याला जर स्कोप असेल तर ती ब्रांच विद्यार्थ्यांनी निवडावी असं मला वाटतं. अर्थातच सर, ब्रांच विषयी बोलल्यानंतर एक कळीचा मुद्दा आजकालच्या पालकांसमोर असतो, विशेषतः त्यांनी 10वी दिली त्यांच्या समोर, की डिप्लोमाला जावं की डिग्री निवडावी. ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत साहजिकच त्यांच्या मनामध्ये हा द्विधा अवस्था जास्त असते. तर डिग्री आणि डिप्लोमा ह्यामध्ये नेमका फरक काय, दोघांचे सकारात्मक नकारात्मक मुद्दे नेमके काय आहेत, आणि ह्या दोघांचा पर्याय जर समोर उभा असेल तर आपण कोणता निवडण्याकडे जास्त भर द्यावा. ओके, डिप्लोमा आणि डिग्री हा ऍक्च्युली खूप डिबेटिंग इश्यू राहिलेला आहे, डिबेटिंग मुद्दा राहिलेला आहे बऱ्याच वर्षापासून. जर आपण पाहिलं, डिप्लोमा असो किंवा डिग्री असो, मुलगा जे शिक्षण घेतोय, विद्यार्थी जे शिक्षण घेतोय हे एकंदरीत टेक्निकल एज्युकेशनच आहे. 10वी नंतर विद्यार्थ्याला डायरेक्टली डिप्लोमाला ऍडमिशन मिळतं, तिथून 3 वर्ष तो डिप्लोमा करतो. डिप्लोमा केल्यानंतर त्याला डायरेक्ट सेकंड इयरला सुद्धा ऍडमिशन मिळतं, डायरेक्ट सेकंड इयर जे की डिग्रीचं आहे. म्हणजे 3 वर्ष डिप्लोमा 3 वर्ष डिग्री करून तो 6 वर्षानंतर इंजिनियर होतोय. जर आपण डायरेक्ट डिग्रीचा विचार केला तर मुलाला 11वी 12वी सायन्स करून JEE CET ज्या एक्झाम्स आहेत त्याबद्दल आपण बोलूयात पुढे, त्या एक्झाम्स देऊन पुढे 4 वर्ष म्हणजे 2+4 असंही एकंदरीत त्याला 6 वर्षाचं एज्युकेशन घ्यावं लागतं. डिप्लोमाचा पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितला तर हा टोटल टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. याचा एक ड्रॉबॅक, 1 किंवा 2 ड्रॉबॅक मी असे सांगेन. डिप्लोमामध्ये ज्या आता जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत त्या खूप कमी आहेत. कारण डिग्री झालेले पण विद्यार्थी खूप साऱ्या संख्येमध्ये आज अवेलेबल आहेत. त्यामुळं एक एम्प्लॉयर आहे तो विचार काय करतोय की मला जर डिग्री झालेला कॅन्डिडेट मिळतोय तर मी डिप्लोमाला तो जॉब का देऊ. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, डिप्लोमा झालेल्या कॅन्डिडेटला डायरेक्ट सेकंड इयरला जरी ऍडमिशन मिळत असलं तरी सुद्धा त्या जागा ज्या अवेलेबल आहेत ह्या फक्त एका वर्षी 6 जागा अवेलेबल असतात एका कॉलेजमध्ये, एका ब्रँचमध्ये. त्यामुळे तुमचं जे पर्सेंटेज आहे ऍडमिशन मिळण्याचं हे खूप कमी होतं. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे की डिप्लोमा झालेला विद्यार्थी जॉबसाठी तो ऍप्लिकेबल आहे, परंतु जो एक दुसरा मुद्दा मी सांगितला की प्रशासकीय सेवा, MPSC असो UPSC असो, यांना काय पाहिजे तर यांचं बेसिक क्वालिफिकेशन पाहिजे की त्याच्याकडे डिग्री असली पाहिजे. जर डिप्लोमाच्या विद्यार्थ्याला डिग्रीला ऍडमिशन नाही मिळालं तर तो कुठेतरी स्टक राहतो. त्याचं मॅथमॅटिक्स तेवढं पक्क होत नाही. डायरेक्ट 10वी नंतर विद्यार्थी डिप्लोमाला जातो त्यामुळे मॅथमॅटिक्सचा त्याला प्रॉब्लेम येतो. आणि एकंदरीत आज जर आपण बघितलं, आजची परिस्थिती जर बघितली तर 11वी 12वी सायन्स करून पुढे डिग्रीला जाणं हा एक बेटर ऑप्शन मला वाटतो. खूप छान सर. मग डिग्री ऍडमिशनसाठी आताच आपण आपल्या बोलण्यात उल्लेख केलात की JEE अथवा CET. बरोबर. डिग्री ऍडमिशनसाठी नेमक्या कोणकोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात, आणि JEE CETच्या पलीकडं अजून कोणकोणत्या परीक्षा आहेत, आणि या परीक्षांचं एक स्वरूप नेमकं कसं राहतं सर. ओके सर, खूप छान प्रश्न आहे हा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा पालकांना हे माहितीच नाहीये की आपल्याला पुढे इंजिनिअरिंगला जर ऍडमिशन घ्यायचंय तर त्यासाठी आपल्याला कुठल्या तरी परीक्षा देऊन पुढे जावं लागतं. आज जर बघितलं, नॅशनल लेवलला एक एक्झाम होते ज्याला आपण ऐकून असतो की JEE जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन, आणि स्टेट लेवलला महाराष्ट्र लेवलला एक वेगळी एक्झाम होते ज्याला आपण म्हणतो MHT CET, महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट. इंजिनिअरिंगला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय महाराष्ट्र लेवलला तर आपल्याला MHT CET ही कंपल्सरी आहे. MHT CET ही एक्झामिनेशन त्यांच्या 11वी आणि 12वीच्या सिलेबसवरती फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या 3 सब्जेक्ट्स वरती होते. ही जी एक्झाम आहे ही काय बोर्ड सारखी नसते, यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. म्हणजे मुलाला पर्टिक्युलरली कन्सेप्ट क्लिअर करूनच ही एक्झाम तो क्रॅक करू शकतो. जशी CET महाराष्ट्र लेवलला आहे तशीच एक्झामिनेशन आहे जी नॅशनल लेवलला आहे JEE. JEEचे 2 टप्पे आहेत. JEE मध्ये सगळ्यात पहिला टप्पा आहे जो 12वी नंतर विद्यार्थी देऊ शकतो, ज्याला आपण म्हणतो JEE मेन्स.
म्हणजे प्रत्येक 12वीला असलेला सायन्सला असलेला विद्यार्थी जेईई मेन्स ही एक्झाम देऊ शकतो. ही पण एक्झाम अगेन फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या सब्जेक्टवरती होते आणि या एक्झाम मधून जे टॉपचे 2.5 लाख विद्यार्थी पास होतील त्या विद्यार्थ्यांना अजून एक एक्झामची संधी मिळते, ज्याला आपण म्हणतो जेईई ऍडव्हान्स्ड. आता जेईई मेन्स जी एक्झाम आहे, मी ज्या कॅटेगरी सांगितल्या त्यापैकी NIT, IIIT किंवा अगदी स्टेट लेवलला सुद्धा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 15% ऑल इंडिया कोटा याला ऍडमिशन जेईई मेन्स थ्रू होऊ शकतं. अच्छा. जर त्याला 23 IIT मध्ये ऍडमिशन पाहिजेत तर त्या विद्यार्थ्याला जेईई ऍडव्हान्स ही क्वालिफाय होणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या या 2 एक्झाम्स आहेत. याही व्यतिरिक्त काही एक्झामिनेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपण ऐकून असतो की बिट्सॅट नावाची एक एक्झाम आहे. बिट्स नावाची एक प्रायव्हेट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, खूप रेप्युटेड आहे. जेईच्याच लेवलची एक्झाम ही होते आणि बिट्स त्यांचे जे 3 इन्स्टिट्यूट आहेत, पिलानी असेल, हैदराबाद असेल, गोवा असेल, तिथे ऍडमिशनसाठी बिट्सॅट आहे. जर आपण बघितलं तर या एक्झामचा सिलेबस आणि जेईचा सिलेबस हा जवळपास सारखाच आहे. त्या व्यतिरिक्त VIT नावाची इन्स्टिट्यूट आहे, त्यांची वेगळी एक्झाम होते. त्यानंतर SRM जेईई चेन्नईची इन्स्टिट्यूट आहे, त्यांची एक वेगळी एक्झाम होते. एक्झामिनेशनचे ऑप्शन्स भरपूर आहेत. मुलाला एका अभ्यासामध्ये, एका प्रिपरेशनमध्ये विद्यार्थी ह्या साऱ्या एक्झाम सुद्धा देऊ शकतो. नक्कीच सर. मग ऍडमिशन घेण्यासाठी 12वी नंतर विद्यार्थ्याला जर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन हवंय तर त्यासाठी नेमका क्रायटेरिया काय असतो? एंट्रान्स ही एक बाजू झाली, MHT, CET, JEE ह्या माध्यमातून ते पुढे जाता येईल. परंतु बोर्ड संदर्भात आपण काय सांगाल? बोर्डचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि इतर तत्सम क्रायटेरिया नेमके कसे असतात सर? ओके, हा मुद्दा सर असा आहे की समजा विद्यार्थ्याला माहिती आहे की मला एंट्रान्स थ्रूच ऍडमिशन मिळणार आहे, तर विद्यार्थी काय करतो? विद्यार्थी बोर्डकडे तेवढं लक्ष देत नाही. पण त्यामध्ये एक मुद्दा असा आहे की क्वालिफाईंग क्रायटेरिया. जसं की आपण जर जेईचा विचार केला, जेईई स्कोअरवरती तुमचं ऍडमिशन होणार आहे, पण त्यासोबतच तुम्हाला बोर्डमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मध्ये 75% असणं आवश्यक आहे. जर 75% नसतील तर तुमचा जेईई मेन्सचा स्कोअर हा व्हॅलिड पकडला जात नाही. स्टेट लेवलचा जर विचार केला, CET थ्रू तुमचं ऍडमिशन होईल, पण त्यासोबतच तुम्हाला बोर्डमध्ये PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मध्ये 45% असणं आवश्यक आहे. अर्थात कॅटेगरी वाईज हा क्रायटेरिया थोडासा कमी जास्त होऊ शकतो. यामध्ये जोडून एक सर प्रश्न आहे की MHT, CETच्या माध्यमातून जे विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छितात, यावर्षी अशा बऱ्याचशा केसेस पाहण्यात आल्या की ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये मिळून हा ग्रुप कव्हर होत नाहीये. बरोबर. मग ज्या विद्यार्थ्याचा 12वीला एखादा टेक्निकल विषय असेल, उदाहरणार्थ IT असेल, तर तो विद्यार्थी केमिस्ट्री बाजूला करून फिजिक्स, मॅथ्स आणि IT या तिघांचे स्कोर 145 साठी ग्राह्य धरता येतील का सर? हो सर, निश्चितच. आपण जर ब्रॉशर बघितलं तर ब्रॉशरमध्ये त्यांनी हे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स पैकी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. ओके. तिसरा जो सब्जेक्ट आहे केमिस्ट्री, मग केमिस्ट्रीच्या ऐवजी अगदी बायोलॉजी सुद्धा कन्सिडर केला जातो काही ब्रांचेससाठी. जसे बायोटेक्नॉलॉजी सारखी ब्रांच आहे, तिथे तुमचा केमिस्ट्री नसेल, बायोलॉजी असेल तरी चालेल. IT सारखी ब्रांच तुम्ही जे सांगितलं, इलेक्ट्रॉनिक्सचे सब्जेक्ट आहेत, हे सब्जेक्ट सुद्धा केमिस्ट्रीच्या ऐवजी कन्सिडर केले जातात. थोडक्यात विद्यार्थ्यांना हा एक सपोर्ट त्यांनी दिलेला आहे. इव्हन जर क्रायटेरिया आहे 45%चा, त्यामध्ये मुलाला अगदी 44.50 44.50 याच्यापेक्षा जास्त जरी मार्क्स असतील तरी सुद्धा ते राऊंड ऑफ केले जातात 45%ला. हा सुद्धा एक विद्यार्थ्यांसाठी दुसरा ऑप्शन अवेलेबल असतो. मला वाटतंय ज्या विद्यार्थ्यांचे ग्रुप अतिशय काटावरती आहेत किंवा जे खरोखरच टेक्निकल विषयामध्ये अवेलेबल असणारे आहेत परंतु PCM कव्हर होत नाहीत, ह्या लोकांसाठी अतिशय मौलिक माहिती आहे सर. MHT, CET अथवा JEEच्या परीक्षा झाल्या, बोर्डाच्या परीक्षा झाल्या की त्यानंतर कॅप प्रोसेस चालू होते, त्याला आपण सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस म्हणतो. सर, नेमकी ही प्रोसेस काय असते? त्यासोबत या प्रोसेसमध्ये नेमके टप्पे किती असतात, किती राऊंड्स होतात, ह्याविषयी एक आपण एकूणातच मार्गदर्शन काय कराल? निश्चितच सर. कॅप प्रोसेसच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की एक मराठीमध्ये आपण वाक्प्रचार वापरतो की युद्धात जिंकणे आणि तहात हारणे. अच्छा. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला खूप चांगले मार्क्स आहेत, खूप चांगलं त्यांनी प्रिपरेशन केलं, पण ऍडमिशन प्रोसेसच्या वेळी त्याला कॅप मधून फॉर्म कसा भरायचा, ऑप्शन फॉर्म्स कसे भरायचे, कोणतं कॉलेज सिलेक्ट करायचं, कट ऑफ नावाची गोष्ट काय असते, सीट मॅट्रिक्स काय असतं, ह्याबद्दल खूप कन्फ्युजन असतं. तर एक शॉर्ट मध्ये मी सांगतो सुरुवातीला की कॅप राऊंड म्हणजे काय. कॅपचा फुल फॉर्म आहे की सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस. जसं आपण 10वी पर्यंत किंवा 11वीलाही आता कॅप प्रोसेस सुरू झाली यावर्षी. जसे ऍडमिशन आपण डायरेक्टली कॉलेजला जाऊन घेतो, 12वी झाल्यानंतर असं काही नाहीये. 12वी झाल्यानंतर सगळ्यांचे ऍडमिशन महाराष्ट्रातले हे कॅप थ्रू होतात. आता कॅप मध्ये जसं तुमचा विद्यार्थ्याचा CETचा रिझल्ट लागेल, CETचा रिझल्ट लागल्यानंतर CET सेल महाराष्ट्र यांची जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती सगळं टाइम टेबल डिस्प्ले होतं. सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्याला काय करायचं असतं तर त्याला त्या वेबसाईटवरती स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं. म्हणजे त्याची बेसिक माहिती, त्याचं क्वालिफिकेशन, त्याचे मार्क्स हे सगळे त्यामध्ये भरायचे. हे सगळं झाल्यानंतर
नेक्स्ट सेकंड स्टेप असते की ते जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील, कॅटेगरीच्या बाबतीत तुमचे कास्ट व्हॅलिडिटी वगैरे ते सर्टिफिकेट असतील, या सगळ्याचं व्हेरिफिकेशन होतं. हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर महाराष्ट्र लेवलची एक टोटल मेरिट लिस्ट लागते. मेरिट लिस्ट लागल्यानंतर विद्यार्थ्याला कळतं की मी महाराष्ट्रामध्ये कुठे स्टँड करतोय. सेकंड थिंग, माझ्या कॅटेगरीच्या बाबतीत मी एक्झॅक्टली कुठे आहे. ही मेरिट लिस्ट लागल्यानंतर लगेचच राऊंड सुरू होतात. राऊंड्स म्हणजे काय की तुम्हाला कॉलेजसाठी आता ऑप्शन्स द्यायचे. हे ऑप्शन्स नॉर्मली आपण मिनिमम 1 ते मॅक्झिमम 300 ऑप्शन सुद्धा विद्यार्थी देऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला पुण्याच्या सीओईपी कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन पाहिजे, माझा पहिला ऑप्शन तो असेल. दुसरा ऑप्शन, मला सीओईपीच चालेल पण मला मेकॅनिकल ब्रँच सुद्धा चालेल, मग दुसरा ऑप्शन तोही देऊ शकतो. अशा विद्यार्थ्याला 300 ऑप्शन द्यायचे असतात. त्या ऑप्शनमध्ये पहिल्या कॉलेजला जर त्याला ऍडमिशन मिळालं ते त्याला कंपल्सरी घ्यावं लागतं. नाही तर मग पुढचे राऊंड्स होतात. आता या वर्षीपासून असे 4 राऊंड होणार आहेत. पहिला राऊंड आहे त्यामध्ये पहिलं ऍडमिशन पहिल्या कॉलेजला मिळालं तर घ्यायचंच आहे. नाही, समजा तुम्हाला नाही आवडलं, तुम्हाला असं वाटतं की सेकंड राऊंडला मला बेटर ऍडमिशन मिळू शकतं, सेकंड राऊंडला जर बेटर ऍडमिशन मिळतंय असं दिसतंय, तर तुम्ही तो पहिल्या राऊंड मधला कॉलेज फ्रीज न करता नॉट फ्रीज करून बेटरमेंटसाठी सेकंड राऊंडला अप्लाय करू शकता. मग त्यामध्ये अगेन तुम्ही तुमचे ऑप्शन चेंज सुद्धा करू शकता. सेकंड राऊंडमध्ये टॉपचे 3 कॉलेज मिळाले तर तुम्हाला अगेन कंपल्सरी ऍडमिशन घ्यायचंच आहे. तिसऱ्या राऊंडला हा जो नंबर आहे हा 6 पर्यंत नेलेला आहे. म्हणजे पहिल्या 6 मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं, तुम्हाला घ्यायचंय. जर तुम्ही यातल्या पहिल्या राऊंडला पहिलं, दुसऱ्या राऊंडला 3, तिसऱ्या राऊंडला 6 यापैकी जर कॉलेज मिळून सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही तर तो विद्यार्थी त्या प्रोसेसमधून बाहेर जातो. आणि सगळे राऊंड झाल्यानंतर ऍट द एंड जो होतो तो इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड असतो. नक्कीच सर, खऱ्या अर्थानं जो आपला कार्यक्रम आहे तो आता तांत्रिक बाबीकडे झुकत चाललेला आहे. नक्कीच. आता या कॅप प्रोसेस मधला म्हणजे तांत्रिक बाबींपैकी पहिला टप्पा येतो डॉक्युमेंट्सचा. विद्यार्थ्याला कॅप प्रोसेसमध्ये समाविष्ट होण्यासाठी ते कॉलेज मिळेपर्यंत नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स गरजेचे राहतात? डॉक्युमेंट्समध्ये सर 2 कॅटेगरीज आहेत. एक कॅटेगरी आहे की जे डॉक्युमेंट सगळ्यांना कंपल्सरी पाहिजेत. त्यामध्ये पहिलं असतं त्यांचं 10वीचं मार्कशीट, ओके. त्यानंतर असतं त्यांचं 12वीचं मार्कशीट, ओके. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झामचं मार्कशीट म्हणजे सीईटी फॉर एक्झाम्पल, सीईटीचं ओके. त्याचं मार्कशीट आहे. त्यानंतर त्याला महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट त्याकडे असणं ओके. गरजेचं आहे. नॅशनॅलिटी वगैरे ते सगळं एका सर्टिफिकेटमध्ये आहे. आणि जर गरज पडलीच तर त्यामध्ये त्याला शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे ज्यावरती त्याची बर्थ डेट असेल हे सुद्धा गरजेचं आहे. या व्यतिरिक्त काही स्पेसिफिक कॅटेगरीज आहेत ज्यांना रिझर्वेशन दिलेलं आहे. त्या रिझर्वेशन वाईज त्यांना कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल, त्या वर्षाच्या 31 मार्च पर्यंत हे असणे गरजेचे आहेत. विद्यार्थ्याने डॉक्युमेंट जमा केलेले आहेत. सीईटी जेडब्ल्यूचा स्कोर उत्तम आलेला आहे. आता विद्यार्थ्याला आता कॉलेजेसमध्ये प्रवेश हवे आहेत. नक्कीच एखाद्या विद्यार्थ्याला पुण्यामध्येच प्रवेश हवा आहे, त्यात सीओईपी मध्येच प्रवेश हवा आहे, तर नेमकं तिथं कोणकोणत्या ब्रांचेस आहेत, कोणकोणत्या ब्रांचेसमध्ये नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत, या सर्वांचं कट ऑफ नेमका हा काय प्रकार आहे, याविषयी सर आपण नेमकं काय सांगाल? ओके, ही सर्व माहिती सर सीईटी सेलच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. यामध्ये 2 डॉक्युमेंट आपण आपल्यासाठी महत्वाचे आहेत. पहिलं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे सीट मॅट्रिक्स. आता सीट मॅट्रिक्स काय असतं? सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्याही कॉलेजमध्ये कोणत्या ब्रँचला कोणत्या कॅटेगरीच्या किती सीट्स उपलब्ध आहेत. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल माझ्याकडे आहे. यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे अमरावतीचं, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस हा त्या कॉलेजचा टाईप आहे. त्यामध्ये आपण बघतोय की कॅप सीट 60 आहेत. 60 पैकी एसआय म्हणजे सँक्शन इनटेक 60 आहे. एमएस सीट्स म्हणजे महाराष्ट्र स्टेटसाठी हे 60 सीट्स इथे अवेलेबल आहेत. म्हणजे इथे तुम्हाला ऑल इंडिया कोटा नाहीये. यानंतर मायनॉरिटी सीट 0, ऑल इंडिया कोटा 0, इन्स्टिट्यूट सीट म्हणजे आपण ज्याला मॅनेजमेंट सीट म्हणतो, गव्हर्नमेंटमध्ये हे नसतात, हे पण 0 आहेत. त्याच्या खाली आपण बघाल की कॅटेगरी वाईज मग त्यांनी डिव्हिजन केलेलं आहे. जनरल आणि एल फॉर लेडीज, मुलींसाठी पण राखीव जे सीट्स आहेत ते तिथे दिलेले आहेत. पीडब्ल्यूडी म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी, डीईएफ म्हणजे डिफेन्स पर्सनल साठी काही सीट्स इथे रिझर्व आहेत. आणि खाली 2 सेक्शन आपल्याला दिसत आहेत. इकॉनॉमिकली विकर सेक्शन ईडब्ल्यूएस जे की 10% सीट्स ईडब्ल्यूएस मध्ये अवेलेबल असतात. आणि टीएफडब्ल्यूएस यामध्ये 3 सीट्स म्हणजे मॅक्झिमम 5% सीट्स हे टीएफडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी अवेलेबल आहेत. ओके सर, यामध्ये आता आपण एक उल्लेख केला टर्मचा टीएफडब्ल्यूएस, ट्युशन फी वेवर स्कीम. बरोबर. नेमके सर ही काय आहे? त्यासाठी वेगळं अप्लाय करावं लागतं का ऑटोमॅटिक आपल्या ऍडमिशन प्रोसिजर मध्ये ती सीट आपल्याला इलिजिबल होऊन जाते? आणि जर ही सीट मिळाली तर त्यातून असा विशेष फायदा काय होतो? हा एक सर खूप चांगली गोष्ट आहे टीएफडब्ल्यूएस ही स्कीम. आता ही स्कीम काय आहे? ही स्कीम एआयसीटीने सुरू केलेली आहे सगळ्या कॉलेजेससाठी. यामध्ये टोटल जो इंटेक आहे, टोटल इंटेकच्या 5% सीट जास्तीत जास्त टीएफडब्ल्यूएसच्या अंतर्गत अवेलेबल होतात. म्हणजे समजा 60 सीट होते, 60 सीटच्या व्यतिरिक्त 3 एक्स्ट्रा सीट हे टीएफडब्ल्यूएस मध्ये अवेलेबल असतात. ओके.
अप्लाय कसं करायचं किंवा यामध्ये कोण एलिजिबल आहे, तर महाराष्ट्रातल्या सीटसाठी महाराष्ट्रामधला विद्यार्थी सगळ्यात पहिली गोष्ट, आणि त्याचं जे पालकांचं उत्पन्न आहे ते 8 लाखापेक्षा कमी. सध्याचा जो क्रायटेरिया 8 लाखापेक्षा कमी तो जर असेल तर तो अप्लाय करू शकतो. आता याला अप्लाय करताना कसं करायचं, तर जेव्हा आपण ऑप्शन फॉर्म्स भरतोय कॅप मधले, त्यामध्येच नॉर्मल सीट्स म्हणजे स्टेट लेवल सीट आहे आणि त्यामध्येच TFWS हा सुद्धा ऑप्शन तिथेच येतो. तर कॅप राऊंड मधूनच त्याला TFWS ला तो अप्लाय करू शकतो. नक्कीच सर. ऍडमिशन घेत असताना स्टेट लेवल कोटा, ऑल इंडिया कोटा हे नेमके काय प्रकार असतात? आता हे दुसरं एक्झाम्पल आहे. यामध्ये सांगलीचं कॉलेज आहे. दिस इज अनएडेड कॉलेज, म्हणजे हे प्रायव्हेट कॉलेज आहे. आता प्रायव्हेट कॉलेजमध्ये काय आहे, महाराष्ट्र स्टेटचे सीट आपल्याला दिसत आहेत 51 सीट आहेत. त्यामध्ये ऑल इंडिया सीट 15% ऑल इंडिया कोटा आहे, 9 सीट्स ऑल इंडिया. म्हणजे विद्यार्थ्यांनी जर जेई मेन्स एक्झाम क्वालिफाय केलेली आहे त्याच्या थ्रू सुद्धा तो इथे ऍडमिशन घेऊ शकतो. तो महाराष्ट्राचा डोमासाईल नसेल तरी सुद्धा. हे ऑल इंडिया सीट्स आहेत. म्हणजे एक विद्यार्थी, महाराष्ट्रातला विद्यार्थी या कॉलेजला सीईटी थ्रू सुद्धा जाऊ शकतो, जेई मेन्स थ्रू सुद्धा जाऊ शकतो. त्यानंतर या व्यतिरिक्त यामध्ये 2 ऑप्शन आपल्याला खाली दिसत आहेत जे आधीच्या एक्झाम्पल मध्ये नव्हते. HU अँड OHU, म्हणजे होम युनिव्हर्सिटी अँड अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. म्हणजे थोडक्यात स्थानिकांना प्राधान्य. फॉर एक्झाम्पल समजा पुणे युनिव्हर्सिटी आहे. पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर पुणे, नाशिक आणि अहमदनगर हे 3 जिल्हे येतात. म्हणजे या 3 जिल्ह्यामधले जे विद्यार्थी आहेत त्यांची होम युनिव्हर्सिटी झाली पुणे युनिव्हर्सिटी. मग जे होम युनिव्हर्सिटीचे सीट्स आहेत त्यामध्ये बाहेरचा विद्यार्थी येऊ शकत नाही. या 3 जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांना तिथं प्राधान्य दिलं जातं. अशा प्रकारे हे सीट मॅट्रिक्स मध्ये काही सीट्स अवेलेबल आहेत. आता अजून एक सीट असतात इन्स्टिट्यूशन लेवल सीट्स. म्हणजे यामध्ये 60 पैकी 12 सीट आहेत हे इन्स्टिट्यूट लेवलला अवेलेबल असतात प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फक्त. जे की इन्स्टिट्यूट त्यांच्या लेवलला मेरिट लिस्ट लावून त्यांच्या लेवलला डायरेक्टली ते ऍडमिशन देऊ शकते. ह्या सर्व कॉलेजेसमध्ये नेमकी सर जागांची विभागणी कशी असते? उदाहरणार्थ एखाद्या कॉलेजमध्ये एका ब्रांचसाठी 60 सीट्स आहेत, तर त्यामध्ये रिझर्वेशन नुसार कोणत्या सेक्शनला कशा जागा उपलब्ध होतील त्याविषयी काय सांगाल? बरोबर सर. यामध्ये असं आहे की नॉर्मली एक डिव्हिजन किंवा एक ब्रँच ही 60 सीटची समजली जाते. आता या 60 सीट्स मध्ये जर गव्हर्नमेंट कॉलेज असेल 60च्या 60 सीट ऑल महाराष्ट्र लेवलसाठी ओपन असतात. मग त्यामध्ये आपल्या राज्याच्या ज्या काही पॉलिसीज आहेत रिझर्वेशनच्या बाबतीत, SC ची वेगळी कॅटेगरी आहे, OBC साठी आहे, EWS आहे, SEBC आहे, यांच्यानुसार जे सीट आहेत ते डिवाइड केले जातात आणि जेवढे सीट अवेलेबल आहेत हे सगळे आपल्याला या सीट मॅट्रिक्स मध्ये दिसतात. म्हणजे समजा एखादा SC कॅटेगरीची एखादी मुलगी आहे तर या कॉलेजमध्ये त्या ब्रँचला SC लेडीज साठी किती सीट आहेत हे त्यांनी रेडीमेड दिलेलं आहे. म्हणजे तेवढे सीट्स त्या मुलीला त्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. सर, आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मागील वर्षापासून महाराष्ट्राविषयी जर बोलायचं झालं तर विशेषतः मुलींना 12वी नंतरचं तंत्र शिक्षण, टेक्निकल एज्युकेशन जे आहे ते जवळपास फ्री आहे. तर ही जी स्कीम आहे ती नेमकी कोणकोणत्या कॉलेजेसला ऍप्लिकेबल आहे? विशेष करून डीम्ड कॉलेजेस अथवा इतर तत्सम काही कॉलेजेस असतील तिथं ही स्कीम उपलब्ध आहे का? आणि मॅनेजमेंटच्या ज्या काही सीट्स आहेत त्या सीट्स मधून जर एखाद्या विद्यार्थ्याने डायरेक्ट प्रवेश घेतला असेल विद्यार्थिनीने तर तिला ह्या स्कीमचा फायदा होऊ शकेल का? ओके सर. यामध्ये असं आहे की सर्व मुलींना त्यांचं शिक्षण प्रमोट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही खूप चांगली स्कीम आणलेली आहे की त्यांना हायर एज्युकेशन ऑलमोस्ट फ्री आहे. म्हणजे ज्या ट्युशन फी असतात हे त्या विद्यार्थ्यांना माफ असेल. आता हे कुठं कुठं माफ असणार आहे? ज्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहेत तिथे ह्या माफ असणार आहेत, ज्या प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूट आहेत तिथे माफ असणार आहेत, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे तिथे सुद्धा माफ असणार आहेत. डीम्ड युनिव्हर्सिटी सध्या याच्या अंडर नाही आहे. डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सध्या ही स्कीम जी आहे ती लागू नाहीये. दुसरा एक जो मुद्दा होता यामध्ये की इन्स्टिट्यूट लेवलच्या ज्या सीट्स आहेत यामध्ये हे विद्यार्थ्यांना किंवा पालकांना माहिती नसतं की इन्स्टिट्यूट लेवलच्या ज्या सीट आहेत यामध्ये मुलींचंच नाही दुसरं कुठल्याही स्कीम्स कव्हर होत नाहीत. स्कॉलरशिप वगैरे, स्कॉलरशिप असेल, फ्रीशिप असेल, तुमची EWS स्कॉलरशिप असेल, तुमची SC ST साठीची स्पेशल स्कॉलरशिप असेल, कुठल्याही स्कॉलरशिप जर तुम्हाला हवे आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला कॅप राऊंड थ्रू जे काही महाराष्ट्र लेवलचे सीट्स आहेत त्यातूनच तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. मागच्या वर्षीचे जर स्टॅटिस्टिक्स आपण बघितले, इंजिनिअरिंगचा जर विचार केला तर इंजिनिअरिंग मध्ये ऑल महाराष्ट्र लेवलला टोटल जे अवेलेबल सीट होते हे जवळपास 1,80,000 होते आणि जे ऍडमिशन झाले हे 1,49,000 झाले. याचा अर्थ कॅप थ्रू जवळपास 30 ते 31,000 सीट्स हे शिल्लक राहिले. म्हणजे मला ऍडमिशन मिळेल का ही जी शंका असते ही ऍक्च्युअली निराधार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळेलच, त्यांनी प्रॉपर प्रोसेसमध्ये प्रॉपर चॅनल थ्रूच गेलं पाहिजे. नक्कीच सर. याचा अर्थ असा की ज्याची 12वी झाली आहे किंवा जो इंजिनिअरिंग ऍस्पायरंट आहे त्या विद्यार्थ्याला त्याच्या मेरिट वरती जो काही चांगला कॉलेजचा ऑप्शन शोधायचा आहे त्यासाठी ऍडमिशन काउन्सिलिंग ही प्रक्रिया अतिशय उपयुक्त आहे हे तर दिसत आहे. बरोबर. मग ऍडमिशन काउन्सिलर जो आहे हे नेमका काय करतो
आणि ह्याच्यामध्ये ऍडमिशन काउन्सिलर्सची मदत नेमकी कशी कशी होते आणि त्यातून फायदे नेमके कसे होतात? ओके सर, खूप चांगला क्वेश्चन आहे सर. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा पालकांना माहिती नाहीये की ऍडमिशन काउन्सिलिंग नावाचा प्रकार काय आहे. अच्छा. आज आपण बरेचसे मुद्दे इथे डिस्कस करतोय किंवा केलेले आहेत. यामध्ये ऑनलाईन प्रोसेस असेल, डॉक्युमेंटेशन असेल, भरपूर गोष्टी आहेत. हे आपण शॉर्ट मध्ये सांगतोय. यामधलं पूर्ण नॉलेज आणि यामधलं पूर्ण गायडन्स जो व्यक्ती देतो त्याला आपण म्हणतो ऍडमिशन काउन्सिलर. ओके. हा काउन्सिलर काय करतो, हा त्या विद्यार्थ्याचा, प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे, प्रत्येक विद्यार्थ्याची कॅटेगरी वेगळी आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा आलेला स्कोर वेगळा आहे, त्यानुसार त्याला हवी असलेली ब्रँच वेगळी आहे, त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी क्युरेटेड प्लॅन बनवून तो ऍडमिशन काउन्सिलर त्याच्या समोर प्रेझेंट करतो. ओके. यामध्ये कुठल्या कॉलेजला तुझ्या कट ऑफ नुसार, मागच्या कट ऑफ नुसार आणि तुझ्या स्कोर नुसार कोणत्या कॉलेजला ऍडमिशन होऊ शकतं, कोणती ब्रँच चांगली आहे, त्या विद्यार्थ्याच्या आवडीनुसार एखादी ब्रँच, नवीन ब्रँच आहे एखादी जी त्याला माहिती नाहीये ते सजेस्ट करणं असेल, त्याला लागणारे डॉक्युमेंटेशनसाठी त्याला पूर्ण हेल्प करणं असेल, एकंदरीत खर्चाचा अंदाज किती येऊ शकतो, किती खर्च, हे पालकांना सुद्धा माहिती पाहिजे. या सगळ्याची जी माहिती आहे हे ऍडमिशन काउन्सिलर हा देतो. मी म्हणेन की पालकांचं आणि विद्यार्थ्याचं पूर्ण टेन्शन हे दूर करण्याचं काम एक ऍडमिशन काउन्सिलर करू शकतो. नक्कीच सर. आणि यासाठी सर आईन्स्टाईन अकॅडमीच्या सर्व ब्रांचेसमध्ये ऑथेंटिक आणि रिलायबल ऍडमिशन काउन्सिलिंगची प्रक्रिया आपण चालू करत आहोत. ज्या काही विद्यार्थ्यांना आणि पालकांना ऍडमिशन काउन्सिलिंगसाठी संपर्क साधायचा आहे ती लोक स्क्रीनवरती असणाऱ्या नंबरला संपर्क साधू शकतात. सध्या 10वी दिलेले आणि इंजिनिअरिंग होऊ पाहणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आपण काय सल्ला द्याल? एखाद्या विद्यार्थ्यानं इंजिनिअरिंग बनण्याची प्रक्रिया नेमकी कधी सुरुवात करावी, त्यासाठी अभ्यास कसा करावा आणि त्यासाठी इतर तत्सम बाबी कशा असाव्यात? सर, खूप छान प्रश्न आहे हा. आतापर्यंत मागे 10 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर ऍडमिशन प्रोसेस वेगळी होती. म्हणजे कुठे ऍडमिशन घ्यायचं हे 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर बघू, अच्छा, असं एक मेंटॅलिटी असायची. आज जर आपण एक्झाम बघितल्या, जेई असो, सीईटी असो किंवा कोणतीही एक्झाम असो, याच्यासाठी जो सिलेबस आहे हा 11वी आणि 12वी दोन्हीच आहे. याचा अर्थ त्यांनी तयारी सुद्धा 11वी पासून करणं गरजेचं आहे. अच्छा. सगळ्यात पहिलं तर विद्यार्थ्याची आवड काय आहे, इंटरेस्ट काय आहे, स्कोप काय आहे, यानुसार एक ढोबळ एखादी ब्रँच विद्यार्थ्यांनी पालकांनी ठरवावी. ऍडमिशन काउन्सिलर त्यामध्ये सुद्धा हेल्प करेल. त्यानंतर ह्या विद्यार्थ्यांनी अशा ठिकाणी ऍडमिशन घ्यावं की ज्या ठिकाणी त्याला फक्त बोर्ड नाही किंवा फक्त एंट्रन्स नाही, दोन्हीचं प्रिपरेशन करून घेतलं जाईल. अच्छा. 11वीच्या पहिल्या दिवसापासून 2 वर्ष पुढचे हे प्रिपरेशन चालेल. यामध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, तो स्कोर कसा आणायचा, त्याच्या ट्रिक्स काय आहे, त्याला प्रिपरेशन, त्याच्या कॉम्पिटिशन किती आहे, त्या लेवलचं प्रिपरेशन करून घेणं हे 11वीच्या मला वाटतं सर पहिल्या दिवसापासून करणं गरजेचं आहे. अच्छा, खूपच छान सर. आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय, तिथून ते स्कोप, त्या स्कोप नंतर त्याच्या असणाऱ्या प्रवेश परीक्षा, तिथून ऍडमिशन प्रोसेस, हा खरं सांगायला गेला तर खूप खोल विषय आहे. पण तरी सुद्धा आपण अतिशय सोप्या, नेमक्या, नेटक्या भाषेमध्ये ह्याची मांडणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. या कार्यक्रमात आपण आलात, आमच्या प्रश्नांना आपण अतिशय सहजतेनं हाताळलं आणि आमच्या विद्यार्थी आणि पालकांना अतिशय उपयुक्त अशी माहिती दिलीत, त्याबद्दल सर आपले आभार. धन्यवाद. विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा. करिअर क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयुक्त माहिती आपल्यासमोर ठेवण्याचा आमचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न असतो आणि सर आईन्स्टाईन अकॅडमी ह्या क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. ह्या कार्यक्रमासंदर्भात काही आपल्या शंका असतील, काही सूचना असतील किंवा अजून आपल्याला काही नवीन जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला नक्कीच कळवा. या चॅनेलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि अशाच विविध कार्यक्रमांसाठी आमच्यासोबत असेच राहा. धन्यवाद.